तब्बल 23 वर्षांपासून मोदकांच्या या व्यवसायात काम करीत असताना ममता फूड्स यांची झालेली आहे संपूर्ण नाशकात ओळख. यांनी सुरुवातीच्या काळात 11 मोदकांपासून सुरू केलेला हा प्रवास यांना हा कसा सुचला आणि आज तो कुठवर पोहोचला आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ममता बायस्कर. माझा मोदकाचा व्यवसाय आहे आणि स्टार्टिंग मी 11 मोदकांपासून सुरुवात केली आहे. पहिले 11 मोदक बनवले. म्हणजे पैशाची मुख्य म्हणजे हौस होती मला. ते सगळं खाण्याचं बनवण्याची खूप आवड असल्यामुळे मी या व्यवसायात पडले. आणि जेव्हा लोकांना कळायला लागलं की नाही यांच्याकडे छान असतं, की मला छान रिस्पॉन्स मिळाला. आणि आज मी 15 ते 16 बाया माझ्याकडे काम करतात. इतक्या म्हणजे 11 ते 12 हजार मोदक आम्ही एका दिवसाला देतो. माझी मिस्टर नोकरी करायची, पण नोकरीचा पैसा पुरे पडत नसल्यामुळे मला या व्यवसायात पडावं लागलं. स्टार्टिंगला म्हटलं काय करावं लागलं. मग म्हटलं तर व्यवसाय करायचं. तर मी शोधत होते की नेमकं काय करायचं. मी असं फिरले हॉटेलमध्ये म्हटलं आपल्याला 10 जण जर नाही म्हणतील तर त्यातलं एक तर आपल्याला हो मिळेल 10 जणांपैकी. पण एका जणाकडे त्यांना मोदक हवे होते. मग तुम्ही मोदक करणार का? म्हणलं हां करू. तर मला मोदक हा प्रकार माहितीच नव्हता की उकडीचे मोदक बनवतात कसे. मग मी त्यांना पहिल्या ते म्हणे आम्हाला तुम्ही 11 मोदक काढून देसाल का? हां ठीक आहे. माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. मिस्टर माझे पैसे द्यायचे ना. मग तुला काय करता, व्यवसाय करायची गरज नाही, तू पोटभर खाऊ शकते, नोकरी आहे. अरे नाही, मला व्यवसाय करायचा. मग मी माझ्याकडे जी सोन्याची मणी होते मी ते मोडून 75 रुपयापासून व्यवसाय स्टार्ट केला. मोदक माहिती नव्हता, पण मी एकदा कुठली गोष्ट बघितली की ते मला उत्सुकता असते की त्यांनी कशी बनवली, मग ते आपण का नाही बनवू शकत. तर कारण स्त्री आहे, गृहिणीचा स्वयंपाक हा म्हणजे माझा छंद म्हणजे छंद तर आहेच, पण मला स्वयंपाक करायला नवीन नवीन प्रकार करायला आवडतात. आम्ही मूळचे विदर्भातले असल्यामुळे मोदक तिथे म्हणजे बनवत पण नाही आणि माहिती पण नाही लोकांना विदर्भात मोदक. पण मग हळूहळू पण त्यात आता कोणी सांगितलं की मीठ टाकायचं, त्याच्यात तेल टाकायचं. मग असं करत मी किशीमध्ये मग तांदळाची पीठ, तांदळा नाही का या तांदळे चांगले येतील, त्या तांदळे चांगले येतील, असं करत मग चांगलं क्वालिटी कशी आपल्याला मेंटेन करता येईल असं मी सगळं हे करत गेली. आणि मग मी आता बाया म्हणजे मग हळूहळू एक बाई लावली पहिले स्टार्टिंगला. त्याच्यानंतर मग मी आता माझ्याकडे 16 बाया आहेत. उकडीचे मोदक नारळ आणि म्हणजे गूळ आणि नारळ एकत्रित मिक्स करायचं. खोवलेलं नारळ एकत्रित केल्यानंतर त्याचं सारण बनवायचं. सारण बनवल्यानंतर त्याच्यात जायफळ वेलची घालायची. ती घातल्यानंतर तांदळाची पिठी 2 वाटी, जर तांदळाची पिठी असेल 2 वाट्या पाणी घ्यायचं आणि त्याची किशी घ्यायची, पाणी उकळून घ्यायचं, त्यात पीठ घालायचं बरोबर आणि लाटण्याने फिरवायचं. किशी घेतल्यानंतर मग मोदक म्हणजे गरम ताटात टाकून पीठ मळून घ्यायचं. पीठ मळल्यानंतर तेल लावून चांगलं हाताला म्हणजे चटके लागतात म्हणून तेल लावायचं. चांगलं पीठ मळून घेतलं की पुरी मशीनने प्रेस करायचं आहे. म्हणजे हाताने जमत नाही प्रत्येकाला, नंतर पुरी मशीनने करून मोदक वळून घ्यायचं हाताने.